नमस्कार मंडळी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुम्ही अर्ज केला असेल, जर अर्ज करताना तुम्ही अर्ज हा मराठीमधून जर भरला असेल तर तुमचा अर्ज हा बाद होणार आहे। तर काय आहे कारण, तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज हा मराठीमधून भरला होता आणि तो रिजेक्ट झाला आहे। त्याचे कारणामध्ये काय दाखवलेले ते आता आपण पाहूया। नाव, पत्ता आणि बँकेची माहिती मराठीमध्ये भरली गेली आहे, इंग्लिशमध्ये भरावी असं कारण दाखवून तो फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेला आहे। शासनाने जेव्हा ॲप काढलं त्यावरती कुठेही असं नमूद केलं नाही की फॉर्म हा इंग्रजीमध्ये भरावा। शासनाने वारंवार GR काढले, त्यामध्ये देखील कुठं नमूद केलं नाही की फॉर्म हे इंग्रजीमध्ये भरावे। शासनाने ऑफलाईन अर्ज काढा, त्यात देखील कुठं नमूद केलं नव्हतं की ऑफलाईन अर्ज देखील इंग्रजीमध्येच भरावा। असे कुठेही नमूद न करताच शासनाने आता नवीन नियमानुसार फॉर्म रिजेक्ट करण्यास सुरुवात केली आहे। या नियमानुसार जवळपास अर्धेच फॉर्म हे रिजेक्ट होतील। याची देखील नोंद सरकारने लवकरात लवकर घ्यायला पाहिजे होती। आता ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले असेल त्यांनी काय करावं, तर त्यांनी लवकरात लवकर डबल पुन्हा अर्ज करायचे आहेत। या योजनेअंतर्गत ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करताना तुम्ही मराठीमधून न भरता आता इंग्रजीमधूनच भरायला पाहिजे आणि डबल अर्ज लवकरात लवकर करायला पाहिजे। जर तुम्ही लवकर अर्ज नाही केला तर तुम्हाला येणारे हप्ते हे लवकर मिळणार नाहीत। जर तुमचा अर्ज पेंडिंग पडाय का कोणत्या स्टेजवरती आहे हे चेक कसं करायचं त्यासाठी आपला हा व्हिडिओ पाहू शकतात। आणि जर तुम्ही या योजनेअंतर्गत हमी पत्रामध्ये काही चुका केल्या तरी देखील तुमचा अर्ज हा बाद होऊ शकतो। आता त्या कोणत्या चुका आहेत त्या संदर्भात सविस्तर माहिती आपण दिलेली आहे, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ देखील पाहू शकतात। तर ही छोटीशी आणि महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि महाराष्ट्र शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या नवनवीन योजनांची माहिती पाहण्यासाठी आपलं YouTube हे चॅनल आत्ता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।